नमस्कार मित्रांनो, तर मी अमोनस्कर. तर आज आहे 21 तारीख आणि आता वाजलं रात्रीचं 3 म्हणजे सकाळचं 3 वाजलं आणि मी आवरे सकाळचे उठून कसा अंघोळ करून तुमच्या समोर उभा राहिलो. कारण की आता मी चाललो पेडगावला. पेडगावला काय आहे तुम्हाला माहिती आहे, आज हिंद केसरी पेडगाव एक नामांकित मैदान आहे आणि ते मैदान आपला बैलबूम पळणार आहे. म्हणजे अनुगंगा फार्महाऊस, रोशन बेनकर डायरी आणि आपला अमोनस्कर ग्रुप यांचा नखऱ्यासुद्धा तिथं पळणार आहे. तर ते नखऱ्याला बघायसाठी आपण तिथं चाललो आणि आज आपलाच बैल नाही तर सगळी मोठी मोठी बैल आज पळताना तुम्हाला दिसतील. म्हणजे तुमचा आवडता बकासूर असेल, मथुर असेल, सर्जा असेल, अजून म्हणजे अशी बरीच. आता मी काही नावं घेऊ परत याचं नाव घेतलं त्याचं नाव नाही घेतला आणि आपल्या गावांचे पण तुम्हाला पूर्ण दावण बघायला भेटणार. म्हणजे मयूरशेठ भोईर यांचा सर्जा झाला, शंभू झाला, कुबेर झाला, नंद्या झाला, सगळी बैलं तुम्हाला पळताना आज बघायला भेटतील आणि आम्ही पण बघू. कारण की आता आपल्याकडं शर्ती बंद झाली की आपल्याकडे धोधं पाणी पडतंय, पण वरती घाटावर पाणी जरा कमी असते म्हणून आता तिकडं मैदानं चालू असतात. तर आपण तिकडे जायचं मजा बघायला. आणि आज आहे पेडगावचा एक नामांकित पेडगाव हिंदकेसरी मैदान. ते मैदानाला आम्ही चाललो. तर तुम्हाला दाखवते कसं असतं तिथं शर्ती. वरती कशा असतात, खालती बिंजोड असते आणि वरती फायनल. म्हणजे मैदान बोलताना एक टाईमाला 10 गाड्या पळतात. तर ते 10 गाड्यात पळतात ते सगळ्यांनाच माहीत आहे. पण आजची जी पब्लिक आहे ती खास तुम्हाला मी दाखवून झालं आहे. कारण की आवरी पब्लिक असते, अक्षरशः तिथं चालायला जागा नसते. तिथं आमचा काही चुराबिरा होईन का, आम्ही कुठं हरवू काही सांगू शकत नाही. पण आता आम्ही का बारकी आहो, तर तुम्ही नक्की आपला व्लॉग बघा. तर आता मी जाते खालती. म्हणजे आता मी वरती माझे वरचे स्टुडिओमध्ये आहे. आता मी खाली जाते. खाली आपला एक घरचा वासरू आहे सपान. तुम्ही नाव ऐकलं अशिव आपला चित्रपट आहे सपान, त्याचंच नाव आपण ते वासरा ठेवलं आहे सपान. यंदा तो अजून लहान आहे, म्हणजे एक 8-9 महिन्याचा वासरू आहे. तो पुढच्या वर्षी नक्की पळल आणि पुढच्या वर्षी त्याला आम्ही पेडगावला पण नक्की घेऊन जाऊ. तर आता मी तुम्हाला आपले सप्पांची ओळख करून देते. तर चला खालती जाऊया. जणू चंद्रावानी खुदला तुझ्या रूपाचं गोंधळ माझ्या मनात हा भिनला ग. आधीचा नाकाव शोभून दिसतय ग. अरे हिची अदा खायला मनाला करतय ग. येरा झालो मी गो मुझे नादान, जीव माझा पागल झालाय गो. येरा झालो मी गो मुझे नादान, जीव माझा आशिक झालाय गो. येरा झालो मी. तर तुम्हाला माहिती आहे आता मी पुण्याच्या आसपास पोचलो. सीएनजी पंप दिसला तर परत सीएनजी टाकून घेऊन दे. कारण की कसं सीएनजी टाकत गेलो म्हणजे सीएनजी खप नाही ना, नुसतं पेट्रोलचा वापर व्हाय नाही. कुठं पेट्रोल आज परवडते का. आता सीएनजी म्हणजे आवरी बसली तरी लय बसली. राहू दे. 434-35 म्हणजे 440, 450, 450च्या आसपास सीएनजी आता पुण्याच्या आसपास बसली. अजून 180 किलोमीटर रनिंग बाकी आहे आपली. आज हायकर चला थँक्यू. गाडी कशी कत्ती माखली गाडी. तुझा तुझ्यासाठी मी राजा झाले दिवाणी तुझ्याशी
आता फक्त इशी जवळजवळ 60 किलोमीटर रनिंग आपली राहिली शिल्लक. आणि आता विचार केला का बरं आता अड्ड्याने एकदा गेलो का जेवायची इच्छा होणार नाही, म्हणून आता चिकन घ्यायला थांबलो. चिकन घेतून चिकन बनवतून मस्त की जेवतू बिवतून आणि मग नंतर अड्ड्यान जातून म्हणजे एकदा जेवलो कारण दिवसभर मैदानात राहिलो तरी काही टेन्शन नाही. तर ते चिकन घ्यायला आलोय. इकडं चिकनचा भाव आहे 280 रुपये किलो, जास्तच आहे म्हणजे आपल्यासारखाच भाव आहे इकडं, हे कमी मी नाही. तर एखाद टोकरं नाही का थांब राहू दे तू चालू ठेव. तर 280 रुपये किलो आहे. 1.5 किलो चिकन घेतली. थोडी पुरं जाऊ अशी चांगली जागा बघू आणि तिथं मस्त चिकन बनवू. रेसिपी बघा साधी सुधी पटकन झटपट बनवू आणि पक्का जेवू. दंब 20 भाकरी आणल्या घरची. 20 भाकरी आणि चिकन मस्त खावाचा. नंतर मग काही दिवसभर अड्ड्यावर राहिला तरी काय फरक पडतंय. हा जवळची चटणी पण आणली, पार्सल आणली ती घरची आणि आता इथे चिकन घेतून. तर मित्रांनो आता आपण थांबलो इथं मस्तपैकी निसर्गरम्य वातावरणात जेवण बनवायला. आता आपला गट आहे 86 आणि वाटतं 20 पुरं काहीतरी गट चालू झालं. तर आपण पटकन जेवू. 156 किलोमीटर बाकी आहे आपला प्रवास. भाकरी तर आणल्या चिकन पटकन आदवतोय. जेवू 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 मस्त की आणि जावडं एक अड्ड्यान. तर चिकन बनवायची रेसिपी जास्त काही दाखवणार नाही. आपल्याला टमाट भेटला नाही. टमाट म्हणजे चमाट म्हणजे टॅमॅटो तो काही भेटला नाही. तर तो चम्मच नाही टाकायचा. तेल लावून कांदा टाकायचा, आलं लसूण पेस्ट टाकायची आणि मसाला टाकायचं, चिकन टाकायची, कालवाची, बटाटे टाकायची आणि आवड टेस्टपर्यंत थोडंसं ठेवायचा. वापस शिजवून घ्यायची. नंतर शिजल्यावर पाणी टाकायचा, नारळ टाकायचा, चिकन रेडी. गपागप खावायचा आणि जावाचा पेटगावच्या मैदानात. तर आता बघा आम्ही म्हणतो चिकन. तर फायनली मी पेडगावच्या मैदानात पोहोचलेलो आहे. मैदान शाप तिकडे लांब आहे. जाम गर्दी आहे गाईस आणि गाऱ्या बिऱ्या जाम म्हणजे जाम गर्दी आहे. वारा पण बराच येत आहे, आवाज जास्त आहे म्हणून मी आता माझं बोलणं बंद करतोय. तर तुम्हाला दाखवतोय पेडगावचा हिंद केसरी मैदान 2024चा कसा आहे त्या. तर तुम्ही नक्की बघा पेडगावचा हिंद केसरी मैदान 2024.
जिना बसवर काय होत NS. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत